हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. विदर्भ कन्या कल्पना पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलवर व मॉम्स किचनमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. कशा आहात सर्व? मजेत ना? तर आज आपण बघणार आहे मेथीचा शिरा. थंडीत खाण्यासाठी उपयुक्त असा आणि कोणाकोणाला मेथीचे लाडू आवडत नाहीत, पण हा शिरा खूप सुरेख लागतो. लहान मुले घरातले सगळेच खातात. वेगळा प्रकार आहे हा. तुम्ही करून बघा मैत्रिणींनो. आणि अजिबात कडू लागत नाही, खूप छान लागतो. यात गुळाचा वापर केला आहे मी इथे. तर त्यासाठी आता काय प्रमाण घेतलं आहे शिरा करण्यासाठी बघूया कसं करायचं. इथे एक वाटी मेथी घेतली, 1 किलो गहू घेतले आहेत मी. हे प्रमाण घ्यायचं. आणि आता आपण कढईमध्ये ती मेथी टाकून ती भाजून घेऊया थोडी. रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची. ते तडतडायला लागते, मग तेव्हा गॅस बंद. लगेच भाजल्या येते मेथी, फार पटकन लाल होऊन येते ती. लक्ष ठेवायचं नाही तर ती जळू पण शकते. अशी भाजून घेऊ मेथी. बघा आता होत आली आहे, झालीच भाजून ती काढून घेऊया एका परातीमध्ये. आणि आता त्यामध्ये आता आपण ते 1 किलो जे गहू घेतले ते पण भाजून घेऊ. हे पण छान भाजून घ्यायचे, तडतड आवाज येईपर्यंत. मीडियम गॅसवरच भाजायचे हे, नाही तर ते पण जळू शकतात, असे काळपट होतात. तसं नको व्हायला. बघा झाले आहेत आपले गहू भाजून, ते तडतडायला लागले. आता आवाज येतो त्याचा तडतड. काढून घेऊ हे पण आता परातीमध्ये. भाजून झाले, गॅस बंद केला आहे. मेथी आणि ते दोन्ही एकत्र करू आणि गार होऊ देऊ याला. गार झाल्यानंतर दळून घ्यायची गिरणीमधून. आणि माझ्या घरीच गिरणी आहे, घरघंटी आहे माझ्याकडे छोटी, त्याच्यात मी दळून घेणार. बारीक दळून घ्यायचं आपण. छान गार झाल्यानंतर किंवा मग गिरणीतून दळून आणायचं. इथे आता मी पाऊण वाटी गूळ घेतला आहे. गुळाचे असे मोठे खडे असले तरी चालतील. आणि गुळाचा शिरा करणार आहे. हा शिरा गुळाचाच छान लागतो. तो त्याचा आता पाणी करून घेऊ, म्हणजे विरघळून घेऊ आपण गूळ गॅसवर ठेवून. त्याच्यामध्ये आता 2 वाट्या पाणी टाकते मी, 2 वाट्या आणि थोडंसं आणखी. आणि हा गूळ विरघळून घेऊ आपण पाण्यामध्ये. गुळाचं पाणी तयार होईल ते. गुळाचा शिरा खूप छान लागतो. गॅसवर असा विरघळून घेऊया आपण गूळ. लगेच होतो तो 5 मिनटात, 5-7 मिनटात होऊन जाते. मेल्ट झाला आहे गूळ आता सगळा. हा शिरा माझी मुलं तर लहान होती तेव्हा याला चॉकलेट शिराच म्हणायचे आणि आवडीने खायचे. खूप छान लागतो. कळत पण नाही हा मेथीचा शिरा आहे म्हणून. आणि झंझट पण नाही ते मेथीचे लाडू करण्याची. इथे आता मी ते जे आपण मेथी आणि गव्हाचं जे पीठ दळून घेतलं होतं त्यातलं पीठ घेतलं 1 वाटी. ते पहिले तसंच भाजून घ्यायचं कोरडं, तूप न घालता. काही वेळेस 1-2-4 मिनटं तसंच कोरडं भाजायचं. आता इथे आपण हे पीठ पहिले कोरडंच भाजून घेऊ आणि नंतर त्याच्यात थोडं थोडं तूप टाकत जायचं. आणि हे पीठ भाजायला काही फार वेळही लागत नाही, कारण आपण आधी गहू भाजून घेतलेले आहेत ना. गहू आणि मेथी भाजलेली आहे. आणि मीडियम गॅसवर, स्लो गॅसवरच भाजायचं हे. आणि सतत कालथ्याने हलवत राहायचं. आता होत आलं आहे जवळपास भाजून तसं. आता मी याच्यात थोड्या वेळात तूप घालते. आणि एकदम नाही घालायचं तूप, थोडं थोडं आपल्याला पाहिजे तसं घालायचं चमच्याने. आता इथे मी तूप टाकत आहे. 2 चमचे तूप टाकलं पहिले. 2 चमचे आणि थोडंसं, म्हणजे पोहे खायचे चमचे 2. आणि त्यांनी भाजून घेऊया. आणि गरज पडली तर आपण टाकत जायचं जसं आपल्याला वाटतं तसं. म्हणजे हा शिरा तुपकट नाही होत. आणि आधीच तूप घालून दिलं खूप तर मग तो तुपकट होतो, मग मुलं खात नाहीत. घरातल्या आपल्या माणसांना, मुलांना आवडत नाही. कोणाकोणाला तुपाची चव आवडत नसते जास्त. थंडीत तर खूप उपयुक्त आहे. आता थंडी पण पडली आहे मैत्रिणींनो, करून बघा असा शिरा. कोणाकोणाला लाडू जमत नाहीत करायला आणि वेळ पण नसतो. हा शिरा पटकन होतो भाजून.
ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे. माझ्या सासूबाई करायच्या असा शिरा मेथीचा. मग मी पण तसाच करते. मी लाडू नाही बनवत. मला पण नाही येत लाडू मेथीचे बनवतात. खूप चांगले नाही आहेत. कधी कडक होतात, कधी नीट जमत नाही. त्यापेक्षा हा शिरा उत्तम आहे. आणि गुडघेदुखी सांधेदुखीसाठी तर खूपच चांगला ना हा. आता झालं आहे ते भाजून आपलं पीठ. त्यात ते गुळाचं पाणी टाकून कालवून घेते. सारखं एकसारखं छान हलवत राहायचं, नाही तर मग गुठळ्या होऊ शकतात. ते पाणी गाळून घ्यायचं गुळाचं. काही कचरा असेल तर ते निघून जाते. मग छान हलवत राहतो. खूप सुरेख लागतो हा शिरा. आणि तुम्ही कोणाला दिला ना खायला तर कोणी ओळखणार पण नाही हा शिरा मेथीचा आहे म्हणून. सांगितल्याशिवाय समजणार पण नाही कोणाला कसला आहे ते. खूपच मस्त होतो. झालाय बघा सगळं पाडली ते. आणि वरून थोडंसं मी पाव चमचा तूप घातलं. त्याला छान असं चकाकी येते तुपाने. झालाय आपला शिरा तयार आता मेथीचा. आपण आता काढून घेऊया, हा सर्व करूया. तर कशी वाटली मैत्रिणींनो माझी रेसिपी? तुम्हाला आवडली का? नक्की करून बघा तुम्ही. आता इथे मी सर्व केलं आहे त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी, मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी. आणि करून बघा मैत्रिणींनो तुम्ही. आणि खरंच मला कमेंटद्वारे सांगा तुम्ही बनवला का आणि कसा झाला होता. आवडली का तुम्हाला माझी रेसिपी? तुम्ही आणि कुठल्या गावातून बघतात माझी रेसिपी हे पण सांगा. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात का? आवडत असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करत जा मैत्रिणींनो. जरूर कमेंट करा. कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मैत्रिणींनो. या मग गरम गरम शिरा खायला. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय मैत्रिणींनो.